श्रीवर्धन तालुक्यातील निगडी गाव 6 वर्षापासून पिण्याच्या पाण्यासाठी टाकीच्या समस्येने त्रस्त होते। मात्र काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राजाभाऊ ठाकूर यांनी दिलेल्या वचनानुसार 10,000 लिटर क्षमतेची नवीन पाण्याची टाकी ग्रामस्थांना मिळाली आहे। या टाकीचा लोकार्पण सोहळा 18 फेब्रुवारी 2025 रोजी निगडी येथे मोठ्या उत्साहात पार पडला। यावेळी कार्यक्रमात 86 वर्षीय ज्येष्ठ राजकीय नेते व राष्ट्रवादी काँग्रेसचे रायगड जिल्हा सामाजिक न्याय विभागाचे अध्यक्ष सदानंद एलवे यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली आहे। 6 वर्ष आम्ही पाणी टंचाईची समस्या सोसत होतो, पण कोणीही लक्ष दिले नाही। मंत्री, आमदार, लोकप्रतिनिधी गेले कुठे होते, असा सवाल करत राजाभाऊ ठाकूर यांनी केलेल्या कार्याचे कौतुक केले। राजाभाऊ ठाकूर यांनी गेल्या 14 डिसेंबर 2024 रोजी श्रीवर्धन तालुक्यातील काळिंजे, निगडी, चिखलप आदी गावांना भेट दिली होती। त्यावेळी स्थानिक ग्रामस्थांनी पिण्याच्या पाण्याच्या समस्येची व्यथा मांडली। ठाकूर यांनी त्यावेळी मी नवीन टाकी उपलब्ध करून देईन असे आश्वासन दिले होते। त्यांनी दिलेला शब्द पाळत आज ग्रामस्थांना पाणी टाकी मिळवून दिली आहे। कार्यक्रमात बोलताना सदानंद एलवे यांनी सत्ताधाऱ्यांना सुनावत म्हटले, 6 वर्षे आम्ही पाणी टंचाईने त्रस्त होतो, पण कुठे गेले मंत्री, कुठे गेले आमदार? आज एक समाजसेवक येतो आणि आमच्या समस्येवर उपाय शोधतोय, हे लाजिरवाणे नाही का? या सोहळ्यास राजाभाऊ ठाकूर, सदानंद एलवे, रायगड जिल्हा काँग्रेस सचिव डॉक्टर नरेंद्र सिंग, मानगाव तालुका काँग्रेस अध्यक्ष विलास सुर्वे, श्रीवर्धन तालुका उपाध्यक्ष इम्तियाज कोकाटे, सचिव गणपत गमरे, म्हसळा नगरसेवक सुपियान हलदे, रक्षित संस्थेचे अध्यक्ष शशिकांत पवार, दिनेश खैरे यांच्यासह स्थानिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। राजाभाऊ ठाकूर हे श्रीवर्धन, म्हसळा, मानगाव, तळा आणि रोहा तालुक्यात नियमितपणे दौरे करत जनतेच्या समस्या जाणून घेतात व सोडवतात। अलिबागहून तब्बल 150 किलोमीटरचा प्रवास करत या लोकार्पण सोहळ्याला हजेरी लावली। त्यांची ही तळमळ पाहून मतदारसंघात काँग्रेस पक्षात नव्या कार्यकर्त्यांचा प्रवेश वाढताना दिसत आहे। टाकी लोकार्पण झाल्यानंतर गावकऱ्यांनी राजाभाऊ ठाकूर यांचा सत्कार केला। वृद्ध महिलांनी त्यांच्या पायावर डोकं ठेवून कृतज्ञता व्यक्त केली। ग्रामस्थांनी ठरवले की पुढील निवडणुकीत राजाभाऊ यांचे मनोभावे समर्थन करणार। राजाभाऊ ठाकूर यांनी केवळ आश्वासन नाही तर प्रत्यक्ष कृती केली हे यातून स्पष्ट होते। सत्ताधारी नेत्यांनी यावरून धडा घ्यावा अशी चर्चा गावात रंगली। आपले सगळ्यांचे मान्यवर नेते आणि थोर आदर्श समाजसेवक अलिबागचे आमदार मधुशेठ ठाकूर यांचे चिरंजीव, अर्थात त्यांचा परिचय नुसता ठाकूर साहेबांचे चिरंजीव म्हणून नाही, ते ज्या ठिकाणी जातील तिथे ठाकूर साहेबांचा आदर्श घेऊन त्यांच्या स्मरणार्थ जनसेवा करायची आणि त्या जनसेवेचं प्रतीक आज आपल्याला दिसून आलं। कित्येक निवडणुका येतात, कित्येक निवडणुका जातात, निवडणुकीमध्ये उमेदवार येतात, पण आपल्याला लाभलेले उमेदवार असे आहेत की त्यांनी प्रत्यक्ष लोकांचं गाऱ्हाणं ऐकलं आणि ते पूर्ण करण्याचं धाडस केलं आणि नुसतं धाडस नाही तर ते पूर्ण करून आपल्याला तो पाण्याचा पुरवठा करून दिला। त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो। मला सांगायला या ठिकाणी निश्चितपणे खंत वाटते, कुठे गेले राज्यकर्ते, कुठे गेले मंत्री आणि कुठे गेले आमदार? त्यांना आज तागायत या टाकीची 6 वर्षे सुद्धा आठवण होऊ शकली नाही, त्यांच्या यंत्रणेने आठवण होऊ शकली नाही। कसली जिल्हा परिषद, कसली पंचायत समिती, ज्या माध्यमातून आपल्याला ह्या सुखसोयी मिळतात त्या माध्यमाचा काहीही उपयोग न करता एका समाजसेवकाला आणि आपल्यामधल्या एक लोकप्रिय, मी त्यांचा उमेदवार म्हणून उल्लेख करणार नाही, पण ते उमेदवार होते म्हणून नाही अनुषंगाने ते बोलणं आवश्यक आहे, असा उमेदवार असावा की तो खेड्यापाड्यात जनतेपर्यंत गेल्याच्या नंतर दिलेली आश्वासनं पूर्ण करणारा उमेदवार आणि पूर्ण करणारा समाजसेवक आपल्याला लाभलेला आहे। असं म्हटलं तर ते अतिशयोक्तीचं होईल असं मला वाटत नाही। बंधू भगिनी, आमचे बौद्ध बांधव आहेत, आपल्या वेगवेगळ्या शाखा आहेत, गमरे साहेब, बौद्धजन पंचायत समिती आणि महासभा, ह्या सगळ्या जरी असल्या तरी आपल्याला सगळ्या बौद्ध लोकांना, मागासवर्गीयांना समाज कल्याण मार्फत ग्रँट मिळतात आणि समाज कल्याणची ग्रँट याला मिळाली होती का? ग्रामपंचायतीमध्ये सुद्धा समाज कल्याणचा फंड असतो, म्हणजे कशातून? ही समाज कल्याणचीच असली पाहिजे आणि जिल्हा परिषदेचीच असली पाहिजे। जिल्हा परिषदेने अंमलबजावणी करण्यासाठी ग्रामपंचायतीला अधिकार दिले आणि ग्रामपंचायतीच्या माध्यमातून मिळाले।
किती दुर्दैव आपलं आहे की 5-6 वर्ष सुद्धा या पाण्याची दुर्भिक्ष असताना आपल्याला ते पाणी मिळू शकलं नाही. हीच परिस्थिती अनेक बौद्धवाडीमध्ये आहे. कुठे पाण्याची गैरसोय, कुठे समाज मंदिरांची गैरसोय. कित्येक वेळेला जेव्हा आम्ही साहेबांच्या बरोबर गेलो त्या वेळेला पत्रे उडालेले, कुठे बोरिंग तुटलेली, अनेक प्रकारचे प्रश्न हे आमच्या समोर आले आणि त्यातला एक फायदा त्यांनी घेतला की आपण समाजसेवा करायची, राजकारण कमी आणि समाजसेवा जास्त. हा समाजसेवक आपल्यामध्ये हे काम घेऊन आलेला आहे. आपण पण त्या तऱ्हेनं आपण त्यांच्या बरोबर कृतज्ञता व्यक्त करतो, पण आपण त्यांच्या बरोबर राहूया. यापुढील आपलं सगळ्यांचं सहकार्य त्यांना लाभावं, भगवंत कृपेने त्यांना आयुष्य लाभावं अशा तऱ्हेची आपल्या सगळ्यांच्या वतीने त्यांना परमेश्वराजवळ प्रार्थना करतो, दीर्घायुष्य लाभो अशा तऱ्हेची अपेक्षा व्यक्त करतो. आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानतो आणि इथे थांबतो. शिवसत्ता टाइम्स न्यूज ब्युरो, श्रीवर्धन. दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.